ठाण्यातील घोडबंदर आणि नाशिक हायवेवरती ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्या वाहतूक कोंडीच्या विरोधात आता मनसे आक्रमक झालेली आहे. आपल्यासोबत मनसे नेते अभिजित पानसे सर, आज मनसेचा ट्रॅफिक मार्च काढण्यात येणार आहे. मात्र पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असेल यांनी अनेक वेळा बैठका ज्या वाहतूक विभाग असेल या प्रशासनाबरोबर घेतल्या होत्या. मात्र कुठेही अजून वाहतूक कोंडीचा सुटका ठाणेकरांची झाली नाही. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे हा आमचा मोर्चा आम्ही 2 दिवसापूर्वी जाहीर केला होता. वाईट असं वाटतंय की ट्रॅफिक मोर्चा काढून आम्ही पण इथे ट्रॅफिक जॅम करणार आहोत. पण हे फक्त आमचा आवाज त्यांच्या प्रशासनापर्यंत, या लोकांच्या कानापर्यंत पोचण्यासाठीचं आमचं हे पाऊल आहे. आज आम्ही 2 दिवसापूर्वी जाहीर केल्यानंतर कालची जर तुम्ही दुर्दैवी घटना बघितलीत, एवढंसं 1.5 वर्षाचं मूल ट्रॅफिकमध्ये मुंबईला पोचू शकलं नाही. 5 तास ते अडकलं आणि बिचारं गेलं. म्हणजे हे बोलताना सुद्धा मला अगदी ढवळून येतंय, काटा येतोय अंगावर. असे असंख्य बळी त्या हायवेनी, त्या खड्ड्यांनी घेतलेले आहेत. माननीय शिंदे साहेबांनी गणेशोत्सवाच्या आधी सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना धारेवर धरून सांगितलेलं आहे की सगळे खड्डे बुजवले गेले पाहिजेत. ते तर काही झालेलं दिसत नाही. आणि ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब इथे राहतात, त्यांच्यावर कारवाई करा. माझं तर म्हणणं आहे की जे ट्रॅफिक जॅम ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या मुळे तिथे झालेलं आहे, जे कोण प्रशासनातले अधिकारी आहे, त्यांच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल केला पाहिजे काल त्या लहान मुलाच्या. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मूळ गोष्ट नीट कळत नाही. म्हणजे एवढे हे तज्ज्ञ लोक करतात काय? 5 लेनचा रस्ता भिवंडीच्या साईडला जातो. 5-6 लेनचा रस्ता आहे ना. वडपे नाक्याच्या इथे ते 1 लेन होते. ट्रॅफिक होणार तर म्हणजे ट्रॅफिक होणारच. या 24 किलोमीटरच्या टप्प्यात भिवंडीपर्यंत 6 उड्डाणपूल आहेत, बांधतायत. गेले 4 ते 5 वर्ष बांधतायत. तुम्ही हे लक्षात घ्या. ते ते भरणीचे टाकलेत, पिलर्सचे का नाही टाकले? अहो, जेव्हा तुम्ही भरणीचे करता ते एक तर काय काय कोण हे, म्हणजे ते भरणीला तो जो मुरुम लागणार, अहो 15-20 लाख लागेल. तो जो मी टाकत बसणार तो पूल होणार नाही. पिलर्सचे का नाही बांधले? का तर मुरुमची कंपनी तुमच्या आहेत का? का तुम्हाला भरणीचे कॉन्ट्रॅक्टर कडनं पैसे खायचे आहेत का? महापालिकेकडे पैसे नाही. छोट्या छोट्या गोष्टी. हा जेव्हा इथे MMRDA कडे आहे ना मेट्रो, MMRDAच्या अटींमध्ये आहे इथून ते 12 किलोमीटरचा रस्ता आहे ना घोडबंदरचा, तिकडे सर्व्हिस रोड करणं ही महापालिकेची जबाबदारी आहे. आता पावसाचं कारण देतात. पावसामुळे कुठेही काम करता येत नाहीये. मात्र अनेक वेळा ब्लॉक घेण्यात आला होता. गायमुघाट असेल, घोडबंदर असेल, भिवंडी असेल, तर आता कामामुळे कुठेतरी गती जशी पाहिजे तशी मिळत नाही. अहो, काय किती हास्यास्पद आहे हे सगळं. 4-4 वर्ष 5-5 वर्ष काम झालं तर काय 5 वर्ष सलग पाऊस पडतोय की काय? तुम्ही नीट समजून घ्या. MMRDAचे आता आता सगळे महापालिकेकडे 1 रुपया ठेवला नाही. महापालिकेची अवकात नाही, कर्जात आहे. 1ही रुपया ते करू शकत नाही. MMRDA आहे हाताशी घेतलंय मेट्रोचं काम. तुम्ही सर्व्हिस रोड पहिले 12 किलोमीटर करायचे होते ना. साधे उपाय आहेत ना. कुठे कुठे घोडबंदरला कुठे गर्दी होते? गायमुखच्या पुढे तो जो टर्न आहे तिकडे गर्दी होते. बरोबर आहे. तो अतिशय एकदम चढ इतका जोरात जातो की तिथे ट्रक बंद पडतात. एक गाडी बंद पडली की झालं, इथे माझी उड्यापर्यंत ट्रॅफिक लागलं. गोष्ट अशी, उपाय आहेत ना, आम्ही त्याचा अभ्यास करून आम्ही देऊ ना. जर तुमच्याकडे माणसं नसतील तर आमच्याकडे यातले तज्ज्ञ लोक आहेत ना. तिथे फॉरेस्टच्या जमिनीत जो आता तुम्ही मोठा बोगदा करताय ना, आता इथून ते कुठपर्यंत बोरिवलीपर्यंत टिकुजीनेवाडीच्या, अहो ते सोडा. इथे साधा 2-3 किलोमीटरचा, 2 किलोमीटर पण नाही हो, त्या त्या जो टर्न आहे त्याच्याऐवजी तिथे तर ती फॉरेस्टची जमीन आहे वाटतं. फॉरेस्टच्या जमिनीतनं इथून डायरेक्ट चेना क्रीकपर्यंत जर काढला बायपास, अहो संपेल की अर्ध्या गोष्टी. पण तुम्हाला नियोजन नकोय, तुम्हाला त्याची माहिती नकोय, तुम्हाला काम करण्याची इच्छा नाही. मरतायत ना, मरू देत. आता इलेक्शन नाही ना, त्यामुळे आमचे हे प्रॉब्लेम आहेत. आता इलेक्शन जवळ येऊ घातले ना, महानगरपालिका पटापट कामं करायला लागतील. कामं करायला लागतील, करतील असं नाही. या सगळ्याचा उद्विग्नपणा म्हणजे मला असं गंमत वाटते
की 4-4 तास आणि 8-8 तास लोक अडकून आहेत. अहो काल ते बिचारं पोर गेलं म्हणून आपल्याला हा मुद्दा कळतोय. असे किती लोकांचं आता चॅनल वर बोलायचं नाही म्हणून, अहो त्या तिथे हायवेला महिलांचे किती प्रॉब्लेम होतात कल्पना आहे का तुम्हाला? परवाच्या दिवशी मी नाशिकवरनं येत होतो, मला लाज वाटली. आपल्या आया बहिणी गाडीचा आडोसा करून बाहेर आपलं थांबून बसल्या होत्या. बोलायला लाज वाटते हो. बघायला खाली मान जाते आमची. सरकार म्हणतं विकासाच्या दृष्टिकोनाने आम्ही अनेक कामं करतोय, मात्र तुम्ही सत्तेत नसून सुद्धा देखील तज्ज्ञ मंडळी शोधू शकता, मात्र त्यांच्याकडे काय उपाययोजना नाही? अहो ते पॉलिटिकल विल नाही ना तुम्हाला. अहो इतकं म्हणजे आता बोलायला सुद्धा तुला लाज वाटते हो. किती तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या कशात खाणार, किती नगरसेवक पैसे खाणार, किती 40-40% तुम्ही अधिक घेणार. तो कॉन्ट्रॅक्टर सगळं कॉन्ट्रॅक्टरवर नाही हो. तुम्ही त्याला 100 रुपये घेताना तुम्ही पहिले 40 रुपये मागून घेणार त्याच्याकडनं, उरलेला 60 रुपयात तो त्याचे 30 रुपये काढणार आणि 100 रुपयाचं काम फक्त 30 रुपयाचं करणार तो. तुम्ही ही सिस्टीम इतकी पोखरलेली आहे, घाणेरडी पोखरलेली आहे, कोणाला काहीही पडलेली नाही. तुमच्या दिव्यांच्या गाड्या, तुमच्या सायरन वाजवत पोलिसांना हाताशी धरून तुम्ही तुम्ही सुसाट जाणार आणि आमच्यासारखे सामान्य माणसं बसणार 2-2, 2.5-3-3 तास. एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळ्यांना हा मोर्चा आहे. काल पण मी याच्यात बोललो की हा मनसेचा मोर्चा म्हणू नका, हा ठाणेकरांचा मोर्चा आहे. आणि आता ही सुरुवात आहे. हे सगळे ठाणेकर आमचा विचार झाला, एकदा सगळ्यांना आवाहन करून एकदा नुसतं घराखाली तरी उतरा. आयुष्यातले तुमचे 4-4 तास 5-5 तास नुसते प्रवासात जाणार, जाताना येताना 8 तास तुमचे झोपणार, तर तुमची क्रियाशक्ती, तुमचं नुकसान, त्याला एक तुम्हाला त्याचा अभ्यास आहे की राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान, मनुष्य संपत्तीचं नुकसान, पेट्रोलचं नुकसान. अरे तू लावलंय काय? इकडून खाली उतरताना मला माझं घर इकडे 7 मिनिटावर वरती आहे, इथून येताना मला 20 मिनिटं लागतात. कोणीच याचा बरं हे लोक ट्रॅफिकला हवालदारांना शिव्या करणार, ट्रॅफिक पोलीसवर प्रेशर आणणार, मग DCPला आरडाओरडा करणार. अरे कशामुळे नेमकं ट्रॅफिक होतं काय? ते पोलीस चालवतात का गाड्या? गाड्यांचं ट्रॅफिक या करता होतं कारण तुम्ही रस्त्याची कामात पैसे खाल्लेले आहेत, ती अडून ठेवलेली आहेत. तुम्हाला सर्व्हिस रोड करायला कंपल्शन असताना तुम्ही तो केला नाहीत. तिथे भरणीचे 6-6 पूल तुम्ही उभे केले, ते पिलरचे केले नाहीत तुम्हाला पैसे खायचे म्हणून, आणि 5-5 वर्ष पूल होत नाही. तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत त्यांच्याकडनं ॲडव्हान्स पैसे तुम्ही घेतलेत इलेक्शनसाठी, त्यामुळे त्यांच्याकडे काम करायला पैसे नाहीत. हे दुष्टचक्र कोणीतरी, मी अत्यंत विनंती आणि अत्यंत सन्मानपूर्वक विनंती करतो की असं नका हो करू. सत्तेचं जे काही आलेलं आहे, तुम्हाला सत्तेच्या खुर्च्या ज्या आल्या आहेत, काहीतरी सामान्य लोकांचा विचार करा. हळूहळू ही आग पसरत जाऊन एकदा उलथवून टाकेल वगैरे. आणि काय होते, सामान्य माणसांना हे सगळं बोलायला, हे करायला, हा उद्वेग बाहेर काढायला कुठे कुठे जमतं हो. तो गाडीत बसणार, 4 शिव्या खाणार, लोकांच्या फोनवरती एकमेकांचं, या मानसिक आरोग्य ढळतंय हो. परिवहन मंत्री दिलेत आपल्या ठाण्याला, तसेच महाराष्ट्रासाठी, मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री देखील आहेत. 2 मंत्री असून सुद्धा कुठेतरी कमी पडतो का आम्ही? काय माहिती ना, कमी पडतं म्हणजे 100% कमी पडतोय. कमी पडतं काय? त्यांचे निर्देश ऐकले जात आज 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 माझं अतिशय, आम्ही उपाय देतो ना. आता मी उपाय देतोय ते काही माझं काही लहानपणापासून मी काही अभ्यास करत आलोय का याचा? आम्ही जेव्हा हे ट्रॅफिकचा विचार करतोय, आम्ही आमची मीटिंग झाली, तज्ज्ञ लोकांशी बोललो, आम्ही समजून घेतलं काय आहे. अहो आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना जर हे उपाय कळू शकतात, मंत्र्यांना नाही कळू शकत. आणि माझं म्हणणं आहे की शिष्टमंडळ घेऊन आम्ही जाणार, आम्ही त्यांना उपाय सांगणार. अहो तुम्ही मंत्रीपद भोगताय ना. आज 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 सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काम करणारा माणूस आहेत ना, म्हणताय ना तुम्ही. आज तुम्ही प्रताप सरनाईक हे परिवहनचे मंत्री आहेत ना. आज साधी गोष्ट एक आता ते नुसतं त्याच्यात शिरलो ना तर फक्त आज घाणच निघत जाते हो. आज ठाणे शहराची लोकसंख्या जी आहे त्यानुसार जर पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला करायचा झाला तर 1250, 1300, 1500 बसेस लागतील. ज्या 400 आहेत त्यातल्या 200 बंद पडलेल्या असतील. प्रत्येकच गोष्टीत तुम्हाला जर काही सोल्युशनकडे जायचंच नाहीये
चाललंय. आणि आम्ही काय करणार, हे सगळं सहन करणार, शिव्या खाणार, पावसावर ढकलणार. आणि इलेक्शन आलं की त्यांनी दिलेली आमिष आम्ही बघणार आणि मत त्यांना देऊन मोकळे होणार. आता पावसानंतर आता जे जड अवजड वाहनं आहेत त्यांना देखील 12 आणि सकाळी 6 पर्यंतच आता चालवण्याची मुभत दिली आहे. त्या संदर्भात तुम्ही होळी केलेली आहे. का वाटतं जड अवजड वाहनं ही कितपत किती वेळास आणि किती वेळेनंतर सोडावी? त्यातला मूळ मुद्दा नीट लक्षात घेत नाही. एक तर ते रात्री 12 ते 6 वगैरे ते ते सगळं केलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या, मुंबईकडे जाणारी ही जड वाहनं आणि मुंबईच्या बाहेर जाणारी साधी गोष्ट, आपण म्हणू नाशिकवरनं भाजीपाला येतो, बरोबर आहे. आपण एक उदाहरण, याला काही रॉकेट सायन्स लागत नाही. अहो, तुमच्या 8 लेनचा रस्ता आहे का, की 1 लेनवर सगळी मोठी वाहनं उभी केली, 2 लेनवर केली, 6 लेन्स मोकळ्या आहेत. अहो, तुमच्याकडे एवढ्या 4-4 लेनमध्ये 2 लेन ढाबे असतात, उरलेल्या 1 लेनमध्ये पुलाचं काम चालतं, उरलेल्या 1 लेनमधनंच ती जर उभी केली, आपण जाणार कुठून? अहो, बाईकने जाऊ शकत. तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे. ती यंत्रणा लावताना त्यांना वेळा ज्या द्यायच्या, त्यांना वेळा 6 ते 9 बंद असं आपण सांगितलं. समजा मुंबईला जाणं बंद, ठाण्याला जाणं बंद, कुठे उभे राहणार आहेत ते? तुम्हाला ते उभं करायला ट्रक टर्मिनल्स करावी लागतील. तुम्हाला भिवंडी किंवा त्या रोडला किंवा घोडबंदरच्या रोडला किंवा मुंबईकडे जाणाऱ्या रोडला किंवा ठाण्याकडे येणाऱ्या रोडला तिथे मोठमोठी मैदानं घेऊन त्यांना पार्किंगची व्यवस्था करावी लागेल. आता हे कळायला का PhD करावी लागते का? कुठलाच तुम्हाला उपायच नाही करायचा आहे. जागा शोधल्यात त्यांनी काही ठिकाणी. त्याच्यावर रिसॉर्ट बांधले असतील आतापर्यंत. जागा शोधून, अहो, शिष्टमंडळ घेऊन, तज्ज्ञांशी बोलून, रिपोर्ट करून जर होत असतं तर आत्तापर्यंत मंत्रालयामधनं अख्खा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला असतं की. आज तुम्हाला कुठल्याच गोष्टी एवढे सगळे पैसे वाटप करताना, तुम्ही हजारो कोटीचे व्यवहार करताना, अहो एकदा करा. ही काही 25,000 कोटी लागणार आहेत असं नाही आहे. तुम्हाला आत्ता पुढच्या 25 वर्षाचा विचार करून माननीय राजसाहेबांनी तो विकास आराखड्याचं हे केलं ना, त्याच्यातलं समजून घ्या काहीतरी. पुढच्या 25 वर्षाचा विचार करून कामं करावी लागतात. पुढच्या 25 वर्षाचा विचार करून एक गोष्ट करावी लागेल की जेव्हा मुंबईवरनं माणूस येणार आहे तो ठाण्यात न शिरता डायरेक्ट जर नाशिक किंवा त्या साईडला जाणार असेल किंवा घोडबंदरला जाणार असेल तर हे 2 बायपास कसे कुठून जातील, स्टेडियमवरनं तिथून जातील, साकेतवरनं जातील का, जाऊ शकतील का, त्याला काय हे प्लॅनिंग लागेल पुढच्या 10-15 वर्षाचं. नवी मुंबई चांगलं प्लॅनिंग नाही आहे असं म्हणायचं. 100% आहे. अहो, प्लॅन सिटी आहे ना नवी मुंबई, पहिल्यापासून प्लॅन सिटी आहे. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी त्यांनी आधी प्लॅनिंग केल्या होत्या. तरी काय तिकडे काय फार सोन्याची फळे पडतात अशातला काही भाग नाही. पण आज गोष्ट अशी आहे, उपमुख्यमंत्री ठाण्यातले आहेत, परिवहन मंत्री ठाण्यातले आहेत, आमदार खासदार सगळे सत्तेतले आहेत. हे असताना सुद्धा तुम्हाला काही, आम्हाला बोलवा, आम्ही सांगतो उपाय काय करायचे. आम्हाला त्याचं काही कॉन्ट्रॅक्ट नको, आम्हाला त्याचे काही पैसे नको, आम्हाला काही आमचे फोटो नको, काही नको. पण हे जे सामान्यांकरता असलेले उपाय तुम्ही करायचा विचार करणार आहात का करणार आहात ते? का पावसावर पाऊस दरवर्षी पडतो पाऊस. इथे पाऊस पडल्यावर तुम्ही पावसावरती दोष देता कारण कॉन्ट्रॅक्टरकडनं तुमच्याकडे पैशाचा पाऊस पडतो. या सगळ्या गोष्टी, हे बघा, राजकारण आपण ठेवू बाजूला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा ते कुठल्या पक्षाचे ते सत्ताधारी, अहो एक छान सुंदर छान शहर असावं असं खरंच वाटत नाही का? काय हाल होतात, उभे राहून बघा. तुम्ही तर मीडियावाले आहात, उभं राहून बघा, रस्त्यावरचे हाल बघा. जाऊन दाखव संध्याकाळी, बाईकवर जाऊन दाखव घोडबंदरला. आज या गोष्टी म्हणजे मला वाईट आणि मला अतिशय दुर्दैवी वाटतं हे, की एवढ्या मोठमोठ्या सत्तेची स्थानं तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही या जर साध्या गोष्टींकडे बघत नसाल तर मग काय. आणि परत इलेक्शन आले की परत आम्ही बघायला तयार आहे. ठाण्याचं सिंगापूर होईल, ठाण्याचं अजून काय न्यूयॉर्क होईल. व्हर्टिकल किती वाढतंय. मेट्रो धावणार आहे 22 तारखेला, ते ट्रायल रन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थित होणार आहे. वाहतूक कोंडी सुटणार आहे असं देखील त्यांचं म्हणणं. तुम्हाला तरी वाटतं का प्रश्न विचारणार?
आज दोन गोष्टी कम्प्लीट वेगळ्या आहेत. मेट्रो धावणार आहे, मेट्रो चांगली झाली, प्रगती व्हायला पाहिजे, विकासाची कामं व्हायला पाहिजेत का? व्हायला पाहिजेत. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे ना, की 6 विषयात नापास झाला म्हणून बाप मारतं आणि आई बापाचा हात पकडते. अरे पण एका विषयात पास झालाय ना तो. अरे एका विषयात पास झाला चांगली गोष्ट आहे. अरे 6 विषयात नापास झाला त्याच्याकडे बघा, त्याचा अभ्यास करा. मला असं वाटतं खरंच तज्ज्ञ लोकांना घेऊन हे सरळ साधे सोपे उपाय आहेत. हे जर केले तर आम्ही ठाणेकर मी कॅम्पेनला येईन तुमच्या. अभिजित पानसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद बोलायला पुढे उभा असेल. नक्कीच मनसेचा जर सल्ला घेतला तर जे तज्ज्ञ मंडळी त्यांना लागणार असेल ते वाहतूक सोडवण्यासाठी ते आमच्याकडे आहेत. सत्तेत असून देखील तुमच्याकडे तज्ज्ञ मंडळी नसणार तर उपाय योजना कशा प्रकारे करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार. मात्र येणाऱ्या काळात घोडबंदर नाशिक अशा हायवेवरती वाहतूक कोंडीचा सुटका वाहनधारकांना कधी मिळणार हेच पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अजय सह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.